खूप स्वागत आहे सगळ्यांचं. वेलकम. आजच्या ध्यान सत्रामध्ये हृदयापासून सगळ्या ध्यानी कुटुंबाचं खूप स्वागत. जे नवीन सदस्य आहेत जर कुणी असतील तर त्यांचं मी खास स्वागत करते, वेलकम करते आपल्या सगळ्यांकडून, जे आपले कुटुंबाचे भाग आहेत. आधी आज फक्त एक संदेश देणार आहे आणि मग आपण लगेच ध्यान सुरुवात करतोय. आज मला एक संदेश असा आलेला आहे की आपण सगळ्यांनी जेव्हा प्रार्थना करतो परमात्म्याकडे किंवा आपल्या इष्ट देवतेकडे किंवा आपल्या गुरूंकडे, जेव्हा अशी प्रार्थना करतो की मला एखादी गोष्ट पाहिजे, तेव्हा ती प्रार्थना कशी असावी? तर सगळेजण आपापल्या पद्धतीने सांगत असतील मला ही गोष्ट पाहिजे किंवा जे काही आपल्याला आयुष्यात पाहिजे असतं. तर होतं काय, असं बऱ्याच वेळेला होतं की आपल्याला माहित नसतं आपल्यासाठी काय चांगलंय. आपण विचार करतो त्याच्यापेक्षा वरचढ गोष्ट आपल्याजवळ येणार असती. पण आपण काय करतो, आपल्या जो रिझल्ट आहे, जे आपल्याला पाहिजे त्याला आपण कुठेतरी एक लिमिट टाकतो, की आपल्याला असं वाटत असतं हे म्हणजेच माझ्यासाठी योग्य आहे. उदाहरणार्थ, मला जॉब पाहिजे आणि मी ठरवलं, एका मोठ्या प्रतिष्ठित एका कंपनीचं नाव सांगितलं आणि मनामध्ये ती इच्छा धरली की माझं तिथं जॉब करायचं स्वप्न आहे. ठीक आहे. आणि आपण त्याच दृष्टीने जाऊन तिथे इंटरव्ह्यू वगैरे दिलेला असतो किंवा अशा 2-3 कंपन्या आपण ठरवल्या असतील. पण आपल्याला वाटत असतं ह्या कंपनीमध्ये झालं तर बरं होईल, कारण जितकं मला लोकांकडून माहिती आहे, अनुभव ऐकलेत सगळ्यांचे, मला वाटतं ही कंपनी माझ्यासाठी बेस्ट आहे. आपण देवाला प्रार्थना करतो, परमात्मा, हे गुरु माझे जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना सांगतो इथंच होऊ दे, इथंच होऊ दे, इथंच होऊ दे. आणि होतं असं की तिथं न होता दुसऱ्या कंपनीमध्ये समजा आपलं झालं, तर आपल्याला एक उदाहरण सांगते, असं वाईट वाटू शकतं की अरे च्छा, मी तर ती कंपनी म्हणत होते पण मला इथं जॉब मिळाला. काही दिवसांनी लक्षात येतं की ही कंपनी जी आहे, जिथं मी जॉईन झाली, ती त्या कंपनीपेक्षा पण काही दृष्टीने, काही आस्पेक्टनी, काही गोष्टींनी चांगली आहे. हे मला नंतर लक्षात येतं समजा. तर ह्याचा अर्थ काय आहे? ज्या गोष्टींना मी समजते माझ्यासाठी बेस्ट आहे, पण जो वर वर उभं राहून बघत असतो की मला माहिती हिच्या एकंदर स्वभावानुसार, एकंदर तिच्या आत्ताच्या गरजांनुसार मला माहिती की तिला हे चांगलं आहे म्हणून. म्हणजे लहान मुलं जसं आई वडिलांच्या मागे लागतात की इथंच जायचं मला आहे, पण आई वडिलांना माहित असतं की ह्याच्यासाठी काय गोष्ट चांगली आहे आणि मग आई वडील त्याप्रमाणे त्याला सांगतात किंवा त्या शाळेमध्ये टाकतात. जेव्हा त्यांना असं वाटत असतं की कुठली गोष्ट घ्यायची असेल किंवा, तेव्हा त्या आई वडिलांच्या मागेच असं लागतात. पण आई वडिलांना माहित असतं आपल्या मुलाचं हित कशात आहे. अगदी त्याचप्रमाणे आपला परमात्मा असतो. आपल्याला कदाचित त्या क्षणाला असं वाटतं की हे मला का नाही मिळालंय, माझी तर ही इच्छा होती, पण तो वर तो एका वेगळ्या लेवलनी, वेगळ्या ऊर्जेवरून आपल्याला बघतोय. असं समजा की आपण सगळे खाली आहोत एका कुठल्या तरी ह्याच्यामध्ये, आणि तो वरच्या गॅलरीतून असं बघतोय आणि त्याला कळतंय की हिच्या बरोबर हे हे होतंय आणि हिच्यासाठी, या व्यक्तीसाठी, या आत्म्यासाठी आत्ता ही परिस्थिती योग्य आहे. त्यामुळे आपण जिथं आहोत आणि जे काही आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ती परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त त्याच्या नजरेमध्ये असते. पण काय होतं, बऱ्याचदा जो फ्लो असतो त्याच्यामध्ये आपण एक वेगळीच प्रार्थना करतो. आपण त्याच्या मागे इतके लागतो की मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. आणि मग काय होतं की जो फ्लो असतो, लाईफ फोर्स ज्याला म्हणतात, की जी घटना होणं गरजेचं असतं ते न होता आपण मध्येच आपल्या स्ट्रॉंग विल पॉवरनी आपण ती घटना आपल्या वास्तवामध्ये घडवून आणायचा प्रयत्न करतो. आणि मग तिथं रेजिस्टन्स, तिथं प्रॉब्लेम तयार होतात, सुरू होतात. आता आपल्या सगळ्या काही जणांना असं वाटेल की आपल्या हातात कुठे आहे पण हे सगळं. तर आपण एक को क्रिएटर म्हणून काम करतो. म्हणजेच काय, निर्माता असतो आणि त्याच्याबरोबर अजून एक पोस्ट असती सहनिर्माता. तर आता जो आपला निर्माता आहे, जी शक्ती आहे, जे चैतन्य आपल्या आतमधून वाहणारं ते, आणि आपण एक सगळेजण रोल प्ले करतो सहनिर्माता. जो काही आपला एक फ्लो ठरलेला आहे की मी आत्मा म्हणून जेव्हा मी इथं जाईन तेव्हा मी ह्या संकटांना सामोरं जाईन. मी असं रूप घेईन ह्या वेळेस, ह्या जन्मामध्ये, की जे माझा अहंकार तोडेल. जे मागच्या जन्मामध्ये माझ्याकडून जे घडलेलं आहे, तर मला ह्यावेळेस काय शिकायचंय, की ज्या रूपावरून, माझ्या रंगावरून, ज्या गोष्टीवरून मी अनेक लोकांना खूप त्रास दिला किंवा मी स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचे दिसण्यावरून किंवा अशा गोष्टीवरून, त्यावेळेस तो आत्मा ठरवतो की ह्या जन्मामध्ये मी असं रूप घेईन साधारणचं अगदी, की जिथं मला समजेल की ह्या रूपाच्या पलीकडं, ह्या शरीराच्या देहाच्या पलीकडं एक एक काय म्हणू शकतो,
एक दृष्टी म्हणा, एक सृष्टी आहे. आणि जे मला गुण त्याच्यामध्ये शिकायचे ह्या जन्मामध्ये. म्हणून तो आत्मा इतकं, म्हणजे आपण म्हणतो ना, एक एक जण आपल्या आपल्या समाजाच्या दृष्टीने आपण म्हणतो कशी आहे ना दिसायला, कशी तरीच आहे, काहीतरीच आहे. पण हे खरं तर जे असतं ना, हे की आपण ठरवलेलं असते की हे असा रंग असणं, असे डोळे असणं, म्हणजे हे सगळं म्हणजे आपल्या समाजामध्ये कुरूप समजलं जातं त्या गोष्टीला. पण म्हणून तो जो आत्मा असतो तो इतका साहसी आणि धाडसी आहे की तो असं रूप घेऊन येतो ज्या समाजामध्ये त्याला एक अशी, असं एक म्हणलं जाते की तू चांगलं दिसत नाही. चेहरा, तुझं शरीर, हे त्याच्यामध्ये ती ताकद आहे की ते सगळं चॅलेंज, ते आव्हान स्वीकारून तो जगत असतो. आणि म्हणून अशा आत्म्यांना आपण नेहमी एक सपोर्ट दिला पाहिजे की तू जे हे सगळं करून आलाय, म्हणजे जशी बाकीचे चॅलेंजेस आहेत, फायनान्शियल असतील गोष्टी, आयुष्यात एखाद्याचे इतकं वाईट घडत जाते की सगळं वाईटच घडत जातं. पण ते सगळं जे वाईट घडत असतं त्या प्रत्येकामधून त्या आत्म्याला ते सगळं सहन करायचं असतं, त्याला तो अनुभव घ्यायचा असतो आणि त्याची जी काही त्याची इच्छा असते की जे कर्म मी केलेले आहेत आणि मला ह्या जन्मामध्ये हे शिकायचंय, म्हणून ते सगळं तो लिहून आणतो त्याच्या सोल प्लॅन मध्ये. आणि अशा वेळी जेव्हा आपण, म्हणून म्हणतात ना, आपले जे सगळे संत होते त्यांनी एकच गोष्ट सांगितली, तुम्ही काही करा, मारा हाणा काही करा, पण कधीही कुणाची निंदा करू नका. हे वाक्य तुम्ही कुठल्याही संतांच्या आणि गुरूंच्या चरित्रामध्ये वाचा. त्यांनी सांगितले की बाबा रे तू काही कर, चालेल, त्याला मदत करू नको, त्याला काय अजून हे करू नको, त्याच्याशी बोलू नको, चालेल, पण निंदा टाळा. निंदा टाळा ह्याचं कारण असं आहे की आपण सगळेजण, आपल्याला लक्षात नाहीये पण आपण सगळेजण हे प्लॅन लिहून आलेलो असतो, प्रत्येक जण इथे येणारा. आणि मग ते आल्यावर आपण इथे सगळं तसंच करतो की मला हे अनुभव करायचं, मी असंच करणार. मग एखादा, आपण जेव्हा बघतो की एखादा दारू पिऊन व्यक्ती मारतोय, जसं मी आधी पण हे उदाहरण दिलेलं आहे, तेव्हा आपण त्या माणसाला इतक्या नावं ठेवतो की अरे कसा हा बाईवर जुलूम करतोय, कसा त्रास देतोय. पण ते त्याच्या सगळं जे आहे ते त्याच्या प्लॅनमध्ये असतं, त्याच्या सगळ्या प्रवासामध्ये तो एक त्याचा भाग आहे. त्याचा आत्मा त्याच्यातून जाणार असतो आणि म्हणून त्या दोघांबरोबरही, त्या बायकोचं सुद्धा आणि त्या पुरुषाचं सुद्धा, त्या दोघांचा हा प्रवास असतो आणि त्या दोघांना हे सहन करणं, यासाठीच त्यांनी सगळं जन्म घेतलेला असतो, ज्याला आपण भोग असं म्हणतो. करेक्ट. मग ह्याच्यात अर्थ, आपण काही करायचं नाही का, आपण प्रयत्न करायचा मदत करायची, साहजिक आहे. त्यांना जाऊन जर आपल्यापर्यंत ते असेल, आपल्या माहितीतले असतील, आपल्या नात्यातले असतील, तर आपण त्यांना नक्कीच त्यांना मदत करायची. तर बायकोला वेगळं जर व्हायचं असेल तर तिने पण वेगळं होण्याची तिच्याकडे फ्री विल आहे, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. पण निंदा करायची नाही की असं कसं, म्हणजे आपल्याला माहित नाहीये, समजा त्याच्या मागची स्टोरी आपल्याला माहित नाहीये, त्या दोघांच्या आत्म्याचा जो प्रवास आहे, तर त्यांच्यामध्ये जाऊन आपण एनर्जीमध्ये आपण इंटरफिअर करायचं नाही. हा आपल्या ध्यानाचा पहिला नियम आहे जेव्हा आपण अध्यात्मात येतो. तुम्हाला हे थोडंसं ऐकायला अजब वाटेल की असं कसं आहे, आपण इंटरफिअर करायचं नाही म्हणजे काय, म्हणजे आपण जेव्हा बघे असतो, जेव्हा कोणीतरी त्यांच्या कुटुंबातले नाहीयेत, आपल्या समोर घडतंय, तेव्हा आपण लगेच तिथं जजमेंट करायला जातो की नवरा फारच असा आहे, दारू पिऊनच येतो, मारतोच बायकोला, किंवा असं जे काही आपण त्या नवऱ्याच्या विरोधात बोलतो, समजा असं कोणी करत असेल, त्याच्यावर शारीरिक त्रास देत असेल किंवा काय, तर आपण जेव्हा ह्या गोष्टी बोलतो तेव्हा आपण जे काही घडत असतं, आणि हे घडतं कुणाच्या, सगळं हे जे काही आहे रचना, हा सगळा जो ड्रामा, हे सगळं नाटक जे चाललंय, त्याच्या मागं पण काहीतरी कारण आहेत. आता टीव्हीवर गाजणारं मोठं प्रकरण आपण बघतोय, ज्या बाबतीत हे घडले, जिच्या बाबतीत, ती आत्मा म्हणून किती धाडसी आहे की तिने एक जगासमोर एक, आता एक मोठं एक उदाहरण झालं ना त्याच्यामुळं. मग हे जे काही आहे, जे काही घडलं, हे सगळं असं वाटत असेल आपल्याला की हे सगळं बिना प्लॅनिंगचं घडलंय, तर असं नाहीये. हे सगळं ऑलरेडी सगळं प्लॅन करून ते आत्मे सगळे हे निर्णय घेऊन येतात की ह्या जन्मामध्ये इतका मानसिक शारीरिक छळ, आणि हे सगळं जेव्हा आपण हे आत्मस्थितीला सगळं हे जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या वेगळ्याच गोष्टीत, असं कसं शक्य आहे की प्लॅनिंग नाहीये आणि ह्या गोष्टी घडतायत. तर खूप मोठा विषय, फक्त सांगायचा मुद्दा असा आहे की जे होत आहे, म्हणून म्हणायचे ना की द्रष्टा म्हणून बघा आणि त्याच्यातून काय शिकता येईल. आता त्या एका गोष्टीमुळे समाजाला काहीतरी बदल घडतायत समाजामध्ये, की ह्या गोष्टीच घडल्यामुळं लग्नाच्या पद्धतीमध्ये काहीतरी सकारात्मक बदल होतील त्याच्यामुळं. त्यामुळे ज्या आत्म्याने हा प्रसंग स्वतःवर ओढावून घेतला, त्या आत्म्याचे किती मोठं धाडस आहे, तिचं किती मोठं धाडस आहे की तिने हे सगळं स्वतःवर स्वतः प्लॅन करून, सगळं करून, आणि ज्याच्यामुळं समाजामध्ये काहीतरी सुधारणा होती, अशा आत्म्यांचं खूप कौतुक आहे. असंच आहे की जे बॉर्डरवर लढतात, बॉर्डरवर आपल्या देशासाठी आपलं जीव देतात, ते आत्मे सगळ्यात जास्त धाडसी, शूरवीर, अशा आत्म्यांना आपण
आपल्या मनामध्ये कायम एक आदराचं आणि प्रेमाचं स्थान द्यायचं. जसं आपल्या आजूबाजूला जी जगणारी लोक आहेत, जी खूप संकटात आहेत, खूप आव्हानं झेलत जगतायत, त्या आत्म्यांना नेहमी आपण जिथं बसलोय तिथून रेकी देणं, प्रेम पाठवणं, हे काम करायचं. तुम्हाला माहिती जे आपले गुरु होते, दत्त महाराज असतील किंवा स्वामी समर्थ, ते कुठूनही चालले की त्यांना बघणाऱ्या लोकांवर परिणाम व्हायचा. म्हणजे त्यांचा आभा, त्यांचा ऑरा इतका सुंदर होता, इतका तेजस्वी होता आणि त्यांच्या ऑरामधून जे लहरी बाहेर पडायच्या, त्याच्यामध्ये प्रकार असतात, की जर समजा निळ्या लहरी बाहेर पडत असतील, एखाद्याला बघितल्या बघितल्याच मन प्रसन्न आपण म्हणतो, की यांचं प्रवचन ऐकताना ऐकत बसावंसं वाटतं. का? कारण ते जेव्हा ते प्रवचन देत असतात, त्यांच्या हृदयातून जो भाव येत असतो, की माझ्या समोर बसलेला प्रत्येक जण ह्या क्षणाला हील झाला पाहिजे. म्हणजे तो त्याला काही जे काही संकट आहे त्यातून थोड्या का क्षण असे ना, त्याला त्याचं एनर्जी क्लिअर झाली पाहिजे, त्याची ऊर्जा छान झाली पाहिजे. ह्या भावामुळं त्यांच्या हृदयातून निळ्या रंगाच्या लहरी, गुलाबी रंगाच्या लहरी बसलेल्या सगळ्या लोकांवर सुरू होतात. आणि मग काय होतात, लोक मोहून जाणं म्हणजे काय, तर ह्या ज्या हृदयातून निघणाऱ्या एनर्जी फ्रिक्वेन्सीज आहेत, ती बसलेल्या सगळ्या लोकांना गुंतून असं त्यांच्या एनर्जीवर काम करायला लागतात. आणि आपोआप त्यांचा सुद्धा ऑरा, त्यांची सुद्धा एनर्जी क्लीन व्हायला लागते, त्यांचे सुद्धा आभा मंडळ, जे काही ऐकून दोष निर्माण झाले ते सगळे हळूहळू क्लीन व्हायला लागतात, स्वच्छ. आणि म्हणून सत्संगाला खूप महत्व आहे, की अशा लोकांच्या संगतीत राहा की ज्यांचा ऑरा खूप सुंदर आहे, खूप स्ट्रॉंग आहे, तेजस्वी. म्हणून आपण जी पोथी वाचतो, आपण जे काही करतो, त्यातून प्रत्येक वेळेस जेव्हा आपण चरित्र वाचायला घेतो, जेव्हा जेव्हा वाचतो की आपल्याला कळलं, अरे स्वामींचं हे हा प्रसंग वाचला, की पुन्हा मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम तयार होतं. म्हणजे त्यांच्या त्या चरित्रामध्ये ज्या लहरी निघतात बाहेर, त्या आपली अंतःकरण शुद्ध करत असतात. तसं नामस्मरण आहे. तर ह्या सगळ्या उपासना ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण आणि पूर्णपणे आपली ऊर्जा शुद्धीकडे घेऊन जातात. जी रेकीमध्ये आपण स्वतःची स्वतः करतो हिलिंग. हातातून आपल्या ज्या लहरी येतात, परमात्म्याला म्हणतो, तू मला पूर्ण ये, रेकी शक्ती माझ्या शरीरात ये, माझ्या हातातून बाहेर ये. आणि ते हात जेव्हा ठेवतो, तो अक्षरशः अशाच लहरी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात, जे आपलं आभा मंडळ आणि आपलं अंतःकरण शुद्धीचं काम करतात. आणि ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध असतं, अशा लोकांना इतकासा सुद्धा आजार होत नाही. आजार त्यांच्याजवळ जाऊच शकत नाही, जेव्हा त्यांची एनर्जी खूप जास्त असते. म्हणून तुम्ही कधी असं ऐकलं नसेल, की जी लोक एनर्जी हिलिंग चांगल्या प्रमाणात करतात, ज्यांचं ती ज्या एनर्जीला असतात, त्या लोकांना आजार लांब लांबपर्यंत त्यांच्याजवळ भटकत पण नाहीत. ह्याचं कारण असं की ते सतत रेकी आणि ध्यानामध्ये असणं, स्वतःचा ऑरा स्वच्छ ठेवणं आणि त्या ऑरा प्रोटेक्शन देणं, ह्या गोष्टी आता करतात व्यवस्थित. म्हणून एनर्जी हिलिंग काम, जे ऊर्जा शुद्धीकरणाचं काम, हे आता खूप स्तरावर वाढलेलं आहे. आणि सांगायचं हेच आहे की आपल्या आजूबाजूला जेव्हा अशी लोक आहेत, तेव्हा लगेच कुठल्याही माणसाला नावं न ठेवता त्याला असा आत्मस्थितीने बघा, की ह्या आत्म्याने असा प्लॅन का आणला असेल, काय रोल असेल, असं का वागतोय तो, त्याच्या मागं काय असेल बाबा, त्या बायकोला काय धडा द्यायचा असेल, किंवा बायको जर अशी वागत असेल जिथं नवऱ्याला सुख नाहीये, तर काय असू शकतं त्या दोघांमध्ये, हे थोडंसं आपण वेगळ्या दृष्टीने विचार करावा. आणि मग लगेच जेव्हा आपण त्यांना नावं ठेवतो, निंदा करतो, तेव्हा ती एनर्जी आपण आपली खराब करून घेतो. त्यामुळे ह्या गोष्टीपासून थोडंसं आपण सगळेजण आता लांब राहायला शिकलं पाहिजे, की कुठलीही व्यक्ती समोर तिच्या रंगरूपावरून, तिच्या दिसण्यावरून, तिच्या कपड्यांवरून किंवा तिच्या घरातल्या वागण्यावरून आपण लगेच त्या व्यक्तीला निंदा करणं टाळायचं. कारण त्याच्या मागे खूप मोठी एक आत्म्याचा प्रवास आहे, जो अनेक वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष नाही, जन्मोजन्म हा प्रवास पुढे 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 आलेला असतो. आणि जोपर्यंत त्या दोन नात्यांमधलं ऊर्जा संतुलन पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते दोन आत्मे सतत जन्म घेतात आणि सतत त्या इम्बॅलन्समध्ये राहतात. आणि मग त्यांच्यात तोपर्यंत ताणतणाव राहणार. ज्या जन्मामध्ये ते दोघांनाही हे समजेल की आपण शरीर नाहीयेत, आपण आत्मा आहोत, आपण त्याच्यावर जातात, जेव्हा ते आत्मस्थितीला पोहोचतात आणि ऊर्जा संतुलनात करतात, त्या जन्मापासून त्यांना मुक्ती मिळायला लागते एक दुसऱ्यांपासून. त्यामुळं असं म्हणतात ना, की शेवटी जाताना माणसाला सांगतात की बाबा तू म्हण की माझ्या मनात कुणाबद्दल राग नाहीये, मी सगळ्यांवर प्रेम आहे माझं, हे म्हणून मोकळा हो. तर बरेच जण असं सांगतात, त्यांच्या कानात जाऊन सांगतात, काही त्यांना संदेश देतात. ह्याचं कारण असं की जेव्हा देह सोडत असतो व्यक्ती, तेव्हा का होईना त्याच्या गोष्टी काही त्याच्या म्हणजे त्याच्या मनातून ते जावं, स्वच्छ व्हावं त्याचं अंतःकरण, आणि म्हणून त्याला ह्या गोष्टी शेवटी का होईना सांगितल्या जातात. आयुष्यभर काही लोक काही मनात गोष्टी अशा धरून ठेवतात आणि जेव्हा शय्येवर ते पोहोचतात तरी सुद्धा त्यांच्या मनात त्या गोष्टी असतात आणि त्याचा त्रास त्यांना पुढच्या आत्म्याच्या प्रवासात होतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याकडे केल्या जातात आणि बाकी पण धर्मांमध्ये हे सगळं केलं जातं बरंचसं.
तर आपल्याला हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं की आपल्या आजूबाजूला अशा काही घटना असतील तर आपण त्या लोकांना प्रेम आणि रेकी पाठवा, प्रेम आणि प्रकाश पाठवा. तर जसे हे आपले संत गुरु आजही, आज ते शरीर रूपामध्ये नाही आहेत पण ते ऊर्जा रूपाने आपल्याजवळ येतात. आपण जेव्हा त्यांना बोलवतो आणि आपल्याला त्या निळ्या लहरी, त्या गुलाबी लहरी पाठवतात, पांढऱ्या लहरी पाठवतात आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं जेव्हा आपण त्यांच्या नामस्मरण करतो, उपासना करतो. तसंच अगदी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा साक्षात परमात्मा, साक्षात चैतन्य त्याच्याशी आपण जोडलेलो असतो. तेव्हा त्याला सगळं प्रेमाने सांगायचं, त्याच्याशी बोलायचं आणि एकच प्रार्थना करायची, मला हे पाहिजे ते पाहिजे असं नाही. त्याला म्हणायचं, जे माझ्या हिताचं आहे, सर्वोच्च हितामध्ये आहे, ते सगळं माझ्या जवळ येऊ दे. ह्याचं उदाहरण सांगते फक्त आणि आपण ध्यानाला सुरुवात करू. की एकदा म्हणजे मी पण आणि माझ्या एका मैत्रिणीने पण मला मी नेहमी अशीच प्रार्थना करते की जे हिताचं आहे माझ्या सर्वोच्च हितामध्ये ते माझ्या जवळ येऊ दे. आणि माझ्या मैत्रिणीला पण मी तसंच सांगितलं होतं. तर झालं काय, मी गेली मार्केटला भाज्या घेत असताना मला माहित नाही जेव्हापासून तशी मी प्रार्थना सुरू केली, तर जे काही माझ्या हिताचं आहे तीच भाजी वगैरे सगळं माझ्या घेण्यात येतं. तर मी भाज्या घेऊन घरी आले आणि मला त्यावेळेस बीट रूट त्याचं इतकं हे झालं की बीटरूट घ्यायचंय माहित नाही. त्याच्या आधी मला कधी बीटरूट आवडलं नाही. पण तेव्हा मी जाऊन बीटरूट घेऊन आले आवडीने आणि घरी आल्यानंतर मी ते बीटरूट रोज रोज खायला लागले जवळ-जवळ. आणि 15 दिवसानंतर मी ब्लड टेस्ट केल्या होत्या. तेव्हा मला कळलं होतं की माझी आयर्न लेव्हल एकदम डाऊन झाली. आणि डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टर मला म्हणले, तुमची आयर्न लेव्हल इतकी कमी झाली की तुम्ही रोज बीट खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही आता." आणि मी माझ्या सासूबाईंना पण हे सांगितलं. म्हणलं माझे आयर्न लेव्हल कधी म्हणजे हिमोग्लोबिन चांगलं आहे आणि आयर्न लेव्हल एकदम कमी आलं. हे त्यांना मी सांगितलं. म्हणजे त्यावेळेस माझं मन बरोबर बीटरूटकडे का चाललं होतं? बरोबर ती ती भाजी निवडायचं आणि तो प्रसंग जो सुरू झाला त्याच्यानंतर कायमच असं होत आलंय आतापर्यंत. म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या त्या शक्तीला, आपला जो हायर सेल्फ, आपला उच्च आत्मा आहे त्याला माहित असतं सगळं. त्यामुळे आपण फक्त काय प्रार्थना करायची की हे उच्च आत्मा माझ्या हिताचं जे काही आहे ते माझ्याजवळ आण. माझ्या आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, भावनिक या सगळ्यांच्या हितासाठी जे मला आवश्यक आहे ती माहिती, ते ज्ञान आणि त्या वस्तू, गोष्टी, अशी माणसं माझ्याजवळ माझ्या आयुष्यात आण. इतकीच प्रार्थना करायची. सगळं आपोआप होत जाते. मला हे पाहिजे, ते पाहिजे म्हणायची गरज नाही. आणि हे तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत होत असणार आहे. पण आपण काय करतो? विश्वास ठेवत नाही. मार्केटला गेल्यानंतर असं वाटलं ना, की ही भाजी घ्यावी वाटते मला किंवा हे मला घ्यावं वाटतंय. घरी आल्यावर तुम्हाला कळेल नंतर काही दिवसानंतर, अरे मला हे का घ्यावं असं वाटत होतं. कारण जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो, जे माझ्या हिताचं आहे ते मला मिळू दे, ते माझ्याजवळ येऊ दे, तेव्हा तुम्ही बघा की तुमच्यासोबत काय काय गोष्टी घडायला लागतील. की फक्त एवढंच आहे की पण विश्वास ठेवायचा. आत्ता माझं मन सांगते मला हे घ्यायचंय तर घ्यायचं. मग तिथं अरे मी घेऊ का नको, मग ते घेतल्यानंतर कदाचित काही दिवसानंतर कळेल की मला का त्याची ओढ लागली होती आणि ते का घ्यावंसं वाटत होतं. कारण जे हिताचं आहे, जे हितकर आहे ते आपोआप सगळं घडायला लागेल. ठीक आहे. तर ही प्रार्थना आपण सुरू करू आपल्या आयुष्यामध्ये आणि मग आपण सगळेजण काय बदल होत आहेत ते बघू. तर आपण आजच्या आपल्या ध्यान सत्राची सुरुवात करू. आपण सगळेजण आहे त्या अवस्थेमध्ये जिथं आपण बसलोय, ज्या घरामध्ये, त्या वास्तूचे सगळ्यात आधी आभार व्यक्त करू. ह्या पावसाच्या दिवसामध्ये मी सुरक्षित आहे माझ्या घरामुळं. जी साधनं मी घरात वापरते त्या सगळ्या साधनांचे आभार आहेत. ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांचे आभार आहेत. जी इलेक्ट्रिसिटी, पाणी, हवा, पंखे हे सगळं जे माझ्या घरात आहे त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. या वस्तूंमुळे माझं आयुष्य पृथ्वीवरचं अगदी सुखकर आणि सहज झालंय. या पृथ्वी मातेचे आभार आहेत जिच्यावर मी माझं घर बांधू शकले, जिथं मला निवारा, अन्न आणि वस्त्र सगळं काही मिळतंय, धनधान्य, फळं मिळतायत, भाज्या मिळतायत, पाणी, हवा सगळ्याची सोय या धरणी मातेनी आपल्या लेकरासाठी करून ठेवलीये. या आईचे अनेक आभार आहेत. खूप आभार आहेत मनापासून, हृदयापासून. आणि एक आत्मा म्हणून ह्या शरीरामध्ये येऊन जे अनुभव मी घेते त्यासाठी मी माझ्या उच्च आत्म्याचे आणि परमात्म्याचे आभार व्यक्त करते.
ज्या गुरूंमुळे मी या साधनेत आले स्वहितासाठी, त्या गुरूंचे आतापर्यंत मिळालेल्या सगळ्या मार्गदर्शनासाठी, मदतीसाठी मी अनेक आभार व्यक्त करते. आपल्या हृदयामध्ये छातीच्या मध्यभागी एक सुंदरसा पांढरा प्रकाश कल्पना करायचा प्रयत्न करा. एखाद्या सूर्याप्रमाणे ओळा आपल्या छातीच्या मध्यभागी. हेच ते प्रेम आहे आपल्याला मिळालेल्या या आयुष्यासाठी. आभार व्यक्त करायचे. ही कृतज्ञता आहे जी माझ्या हृदयात आहे. जे काही माझ्याजवळ आहे त्या सगळ्यांसाठी मी आभार व्यक्त. आपण जेव्हा आभार व्यक्त करतो तेव्हा आपली ऊर्जा वाढते आणि आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयी सुद्धा वाढतात. माझ्याकडे असलेला पैसा, मला मिळालेलं प्रेम, या सगळ्यांसाठी मी आभारी. अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना एक वेळचं अन्न मिळत नाही, पण मी इतकी भाग्यशाली आहे हे परमात्मा की मी पोटभर जेवण करते, पाणी पिते, दिवसभर श्वास घेते. ऑक्सिजन माझ्या सगळ्या पेशींमध्ये पोचतोय. माझं शरीर म्हणजे माझं देवालय. मला कुठेही मंदिरात नाही गेले तरी माझ्या शरीराची काळजी हे माझं परम कर्तव्य आहे. कारण हे शरीर तू दिलेलंस. ते जोपर्यंत सुरू आहे, जोपर्यंत त्यातला प्राण जात नाही, तोपर्यंत या शरीराची काळजी घेणं ही तुझी आज्ञा मानून, कर्तव्य म्हणून मी हे काम करते. या शरीराचे अनेक आभार आहेत. कितीतरी जन्म वाट बघितली असेल मी या योनीमध्ये येण्यासाठी, आणि आता आलीये तर मी कृतज्ञ आहे. माझ्या प्रत्येक श्वासाचे मी आता आभार व्यक्त करते. आणि 3 मोठे श्वास. एक मोठा श्वास घ्यायचा, नाकातून श्वास हळुवारपणे, अगदी सावकाश, सहज कोमलपणे घ्यायचा आहे. आणि तोंडावाटे अगदी सावकाश बाहेर सोडायचा. कुठेही आपल्या शरीरामध्ये ताण येता कामा नये, इतका सावकाश सहज घ्यायचा. आणि श्वास सोडताना रिलॅक्स करायचे, पूर्ण स्थिर शांत. आपण सगळेजण परमात्म्याच्या कुशीत बसलोय, त्याच्या मांडीवर बसलोय आणि ही ध्यान साधना करतोय. इतकं जवळ त्यांनी आपल्याला घेतलंय. आपला भगवंत आपल्या जवळ आहे. जसं आई वडील आपल्या मुलाला जवळ घेतात, बाळाला, अगदी त्याचप्रमाणे आपण सगळेजण परमात्म्याच्या कुशीत आहोत, त्याच्या संरक्षणात आहोत. हा विश्वास आपल्या हृदयात ठेवा. इतकं प्रेम आहे त्याचं आपल्यावर की आपल्याला हे श्वास मिळाले. किती वेळा आपण अनेक संकटातून वाचलोय, आपल्याला माहित सुद्धा नाही. रस्त्यावर जाता येता कुठे काही होणार असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला कोण संरक्षण देतंय? तोच आहे, अदृश्य रूपामध्ये आपल्या आत वाहणारी ती शक्ती, चैतन्य, तेच आहे. तेच आपले गुरु आहेत, तेच आपले एंजल आहेत, जे सतत आपल्या जवळ आहेत. हृदयावर जाऊ, आपल्या छातीच्या मध्यभागी आपलं सगळं लक्ष घेऊन जाऊ. आपले येणारे जाणारे श्वास आणि हृदय,
छातीचा मध्यभाग, हृदयचक्र, अनाहत चक्र, प्रचंड मोठं असं ऊर्जेचं केंद्र. सगळ्या शरीरात इथून ऊर्जा प्रवाहित होती. एकरूप होऊन काही करायचं नाही, फक्त आपल्या श्वासांचा अनुभव घ्यायचा. शांत होऊन पूर्ण वर्तमानात येऊन एकही विचार नको. ही माझी आणि परमात्म्याची वेळ आहे. एक व्हायची, पूर्ण एक, शून्य विचार. आपल्या हृदयात लक्ष, आणि श्वासांचा अनुभव. ह्याच अवस्थेत पुढचं पूर्ण वेळ आपण बसणार आहेत. आपले गुरु, इष्टदेवता, ब्रह्मांडातल्या दिव्य दैवी शक्ती आपल्या सोबत आहेत. फक्त हृदयावर राहा. जे सर्वोच्च हिताचं आहे ते माझ्या आयुष्यात आपोआप येत आहे. माझा पूर्ण विश्वास आहे त्या आयुष्याच्या प्रक्रियेवर.
शेवटचा 1 मिनिट. पूर्ण विश्वासाने आपल्यावर, स्वतःवर विश्वास ठेवत, प्रसन्न मनाने आपण सगळेजण या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार आहोत. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूवार आपली वेळ घेत सावकाश आपले हात डोळ्यावरून खाली घेऊन सगळ्या शरीरावरून हात फिरवून आभार व्यक्त करून सगळ्यात आधी स्वतःच्या आत्म्याचे, अंतर्मनाचे, परमात्म्याचे, गुरूंचे